गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण सायन्स वनचं आपलं जे दुसरं युनिट आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स त्याचा शेवटचा व्हिडिओ घेतो आहे आणि यामध्ये आपण शिकणार आहे पिरियडिक ट्रेंड्समधलं शेवटचं कॅरेक्टरिस्टिक दॅट इज मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. काय दिलं आहे इथे आपल्याला? लुक ॲट द एलिमेंट्स ऑफ द थर्ड पिरियड, क्लासिफाय दॅम इनटू मेटल्स अँड नॉन मेटल्स. ऑन विच साइड ऑफ द पिरियड आर द मेटल्स, लेफ्ट और राईट? ऑन विच साइड ऑफ द पिरियड डिड यू फाइंड द नॉन मेटल्स? ठीक आहे. आता इथे थर्ड जो पिरियड आहे तो आहे सोडियम मॅग्नेशियम यांचा. ठीक आहे. सुरुवात कुठून होते? सोडियम आणि मॅग्नेशियमपासून. Therefore, we can say that metallic elements like sodium, magnesium are towards the left side of the periodic table. Then non-metals like sulfur, chlorine, they are on the right side of the third period. And metalloid, that is, कोणचं metalloid आहे याच्यामध्ये? The metalloid silicon lies in between these two types. म्हणजे या ठिकाणी metals left side ला आहेत, non-metals right side ला आहेत आणि मधला जो भाग आहे that is the metalloids. जर तुम्ही बाकीचे पिरियड्स पाहिले तर ह्याच प्रकारचा सिमिलर पॅटर्न तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. अँड अ झिगझॅग लाईन इज ड्रॉन ऑन द मेटलॉइड्स ऑर टू सेपरेट द नॉन मेटल्स फ्रॉम द मेटल्स. मेटल्स आणि नॉन मेटल्सला सेपरेट करण्यासाठी झिगझॅग लाईन काढलेली आहे. म्हणजेच वी कॅन इथे या ठिकाणी जर आपण एखाद्या एलिमेंटची पोझिशन पाहिली तर आपण त्याचं कॅरेक्टर जे आहे ते आपण सांगू शकतो. इफ इट इज ऑन द लेफ्ट साइड ऑफ द पिरियडिक टेबल देन इट इज मेटल. If it is on the right side of the periodic table then it is a non-metal, and if it lies on the zigzag line then it is a metalloid. Now we have to find out what the characteristic of chemical properties of metals and non-metals. Metals आणि non-metals ची chemical property काय आहे? It is seen from the chemical formulae of simple ionic compound that the cation in them is formed from a metal while the anion is formed from a non-metal. जो cation असतो which is the positively charged ion, it is formed from metal, and negatively charged ion that is anion is formed from a non-metals. Now why this happens? Because metals have a tendency to lose electron, and by losing electron becomes electropositive. This is the tendency of metals, and this property is called as electropositivity. On the other hand, by accepting electron become electronegative is the property of non-metals. Non-metals ची प्रॉपर्टी असते की ते इलेक्ट्रॉनला घेतात आणि निगेटिव्ह आयन्स फॉर्म करतात. ठीक आहे, एनायन फॉर्म करतात. त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. वी हॅव ऑलरेडी सीन the ions that have stable electronic configuration of noble gas. नोबल गॅस जे असतात त्यांचं आउटरमोस्ट शेल कम्प्लिटली फिल्ड असतं आणि त्याच्यामुळे त्यांचं जे कॉन्फिगरेशन आहे दॅट इज स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग हे बाकीचे जे मेटल्स आणि नॉन मेटल्स यांची टेंडन्सी काय असते? तर यांची टेंडन्सी असते की बाय गिविंग ऑर ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन बिकम्स दे वॉन्ट टू बिकम इलेक्ट्रिकली स्टेबल. त्यांना स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिजे असतं आणि त्याच्यासाठी हे जे मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत, हे काय करतात? इलेक्ट्रॉन घेतात किंवा देतात. आता इथे ऑल द इलेक्ट्रॉन्स इन एनी ॲटम आर हेल्ड बिकॉज ऑफ द अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्टेड ऑन देम बाय द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. प्रत्येक इलेक्ट्रॉनमध्ये, प्रत्येक ॲटममध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात आउटरमोस्ट शेलमधले किंवा कुठल्याही शेलमधले, यामध्ये न्यूक्लियसचा फोर्स त्याच्यावरती काम करत असतो. आता जे इंटरमिडिएट इलेक्ट्रॉन्स असतात, इंटरमिडिएट याचा अर्थ आउटरमोस्ट शेल आणि न्यूक्लियस यांच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांच्यावरती हा फोर्स कसा असतो? जास्त असतो ॲज कम्पेअर्ड टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट आर प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल. आउटरमोस्ट शेल इलेक्ट्रॉन्सपेक्षा या इंटरमिडिएट जे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात त्यांच्यावरचा फोर्स हा कसा असतो? जास्त असतो आणि त्याच्यामुळे आउटरमोस्ट शेलमधल्या इलेक्ट्रॉन्सला तिथून रिमूव्ह करणं हे काय असतं? सोपं असतं. दस द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन मेटल्स इज स्मॉल. अँड आता इथे दोन कारणं आहेत. मेटल्समधून इलेक्ट्रॉन्स का बरं बाहेर पडतात? म्हणजे नॉन मेटल्समधून पडत नाहीत परंतु मेटल्समध्ये पडतात. याचं कारण काय? बिकॉज the number of electrons, valence electrons in the outermost shell of a metal are small. या इथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे किती आहेत? त्या आउटरमोस्ट शेलमधले हे कमी आहेत
आणि दुसरी गोष्ट, द न्यूक्लियर चार्ज एक्झर्टिंग अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज ऑल्सो व्हेरी स्मॉल, अँड देअरफोर बिकॉज ऑफ दिस two factors, as a combined effect of these two factors, metals have a tendency to lose electron and become electropositive, that is form a cation. म्हणून मग या इलेक्ट्रॉन्समध्ये ही टेंडन्सी असते की इलेक्ट्रॉन्सला देऊन टाकणे आणि कॅटायन फॉर्म करणे. अँड धिस प्रॉपर्टी ऑफ मेटल्स इज नोन ॲज मेटॅलिक कॅरेक्टर. मीन्स द प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इज द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ द एलिमेंट. म्हणजे त्या एलिमेंटचं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होणे हे काय आहे, त्याचं मेटॅलिक कॅरेक्टर आहे. आता हे जे मेटॅलिक कॅरेक्टर आहे, हे मेटॅलिक कॅरेक्टर ग्रुप्स आणि पिरियड्समध्ये कसं आपल्याला दिसतं ते आता आपण बघूया. आता फर्स्ट वी हॅव टू सी अबाउट द एलिमेंट्स प्रेझेंट इन द सेम ग्रुप. सेम ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप न्यू शेल गेट्स ॲडेड. प्रत्येक वेळेस खालती जसं जातो आपण ग्रुपमध्ये एक एक नवीन शेल काय होत जातं, ॲड होत जातं. मग इथे काय होणार आहे, इट विल इन्क्रीज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स, दॅट इज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियस यांच्यामधलं अंतर जे आहे ते वाढत वाढत जातं. देअर बाय लोअरिंग द अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ द इलेक्ट्रॉन्स ऑन द इलेक्ट्रॉन्स. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवरचा जो फोर्स आहे तो काय होतो, कमी कमी होत जातो. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस द टेंडन्सी ऑफ द ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन्स and become electropositive increases. Means here we can say that as new shells are added at every element in a group, metallic character increases down the group. म्हणजे जसं आपण वरतून खाली जाणार आहे, नवीन शेल ॲड झाल्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर हे काय होणार आहे, वाढत वाढत जाणार आहे. देअरफॉर द रिझल्टिंग कॅटायन हॅज अ स्पेशल स्टेबिलिटी. ड्यू to this the tendency of the atom to lose electron increases further. म्हणजे इथे पेनल्टिमेट काय म्हटलं, पेनल्टिमेट शेल. ऑल्सो द पेनल्टिमेट शेल बिकम्स द आउटरमोस्ट शेल ऑन लूजिंग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, अँड दिस पेनल्टिमेट शेल इज अ कम्प्लीट ऑक्टेट. म्हणजे शेवटचं जे शेल असतं त्याच्यातले इलेक्ट्रॉन्स देऊन टाकले जातात. शेवटून दुसरं जे शेल आहे त्याला म्हटलेलं आहे पेनल्टिमेट शेल. या पेनल्टिमेट शेललाच हे काय होतं, आता लास्ट शेल होतं, जे की कसं असतं, कंप्लीट ऑक्टेट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो आणि त्याच्यामुळे त्या ॲटमला काय येते, स्टेबिलिटी येते. इलेक्ट्रिकली तो काय होऊन जातो, स्टेबल होऊन जातो. आणि यालाच काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह बनणे असं म्हणतात. देअरफॉर द फॉलोइंग ट्रेंड इज ऑब्झर्व्ड. द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स इन्क्रीजेस व्हाईल गोईंग डाऊन द ग्रुप. म्हणजे जसं वरतून खालती जाणार आहे मेटॅलिक कॅरेक्टर वाढणार आहे. आता पिरियडमध्ये काय होणार आहे, व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड द आउटरमोस्ट शेल रिमेन्स द सेम. आउटरमोस्ट शेल तेच राहतं, पण काय होतं, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल इन्क्रीजेस बाय 1 ॲट एव्हरी एलिमेंट. ऑल्सो द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑल्सो इन्क्रीजेस, अँड देअरफॉर positive charge on the nucleus goes on increasing while the atomic radius goes on decreasing. म्हणजे जसं पॉझिटिव्ह चार्ज वाढत जातो आहे, ॲटॉमिक रेडियस हे काय होत जाते, कमी कमी होत जात आहे. दस डिक्रीजिंग द डिस्टन्स बिटवीन आउटरमोस्ट शेल इलेक्ट्रॉन्स अँड द न्यूक्लियस. म्हणजे हे जे अंतर आहे ते काय झालेलं आहे, इथे पिरियड्समध्ये कमी झालेलं आहे. ॲज अ रिझल्ट देअरफॉर द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर हेल्ड विथ ग्रेटर अँड ग्रेटर अट्रॅक्टिव्ह फोर्स. इथे त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवरचा फोर्स हा वाढत वाढत जातो. ॲज अ रिझल्ट इट बिकम्स डिफिकल्ट टू रिमूव्ह दीज इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द आउटरमोस्ट शेल, अँड देअरफॉर इन्स्टेड ऑफ रिमूव्हिंग इलेक्ट्रॉन नॉन मेटल्स हॅज द टेंडन्सी टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स अँड बिकम्स इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. दिस इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ द ॲटम, and due to increasing electronegativity from left to right within a period, the ability of an atom to become anion by accepting outside electrons goes on increasing. म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे की टू बिकम इलेक्ट्रोनिगेटिव्ह, हे कॅरेक्टर हे वाढत वाढत जातं. मीन्स फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. ठीक आहे. यानंतरचा टॉपिक आहे ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. ग्रुप 17 जो आहे दॅट ग्रुप 17 इज नोन ॲज द हॅलोजन फॅमिली. ठीक आहे. आणि ऑल ऑफ देम हॅव
द जनरल फॉर्म्युला ऑफ X2 हा त्याचा जनरल फॉर्म्युला आहे, जसं की F2 फ्लोरीन, क्लोरीन, Cl2, ठीक आहे. अँड अ ग्रेडेशन इज ऑब्झर्व्ड इन देअर फिजिकल स्टेट, म्हणजे त्यांच्या फिजिकल स्टेटमध्ये आपल्याला ग्रेडेशन झालेलं दिसतं. द फर्स्ट 2 एलिमेंट्स क्लोरीन अँड फ्लोरीन दे आर इन गॅशियस स्टेट. द थर्ड एलिमेंट ब्रोमीन इज लिक्विड अँड आयोडीन फोर्थ एलिमेंट इज ए सॉलिड हॅव्हिंग अ फिजिकल स्टेट ॲज सॉलिड. म्हणजे इथे आपल्याला यांच्या फिजिकल स्टेटमध्ये आपल्याला ग्रेडेशन झालेलं दिसतं, ठीक आहे. या ठिकाणी हे युनिट आपलं संपलेलं आहे. या युनिटची एक्झरसाइज जी आहे ती वहीमध्ये सोडवायची आहे, ठीक आहे.